नमस्कार. चला आपण इथं आलेलो आहोत कार्यक्रमाला आणि कार्यक्रम आहे साचीच्या मामाच्या मुलाचा वाढदिवस. तर चला आता इथूनच आपण एंट्री करू. आशू आलेली आहे, पुढे आकांत ते पण गेलेले आहे आणि मी डायरेक्ट इथूनच सुरुवात करत आहे. डेकोरेशन बघूया. चला हे डेकोरेशन मी पण तुमच्याबरोबरच आता एंट्री करते. वाढदिवसाची संध्याकाळची 6ची वेळ, तसंच 6:30 वाजलेले आहे आणि आम्ही आलेलो आहोत. आता सर्वजण हळूहळू जमा होतील, कारण आता शेतातली कामं पण महत्त्वाची असतात. ते सर्व उरकून आता पाहुणे मंडळी येतील. रिटायरमेंटचं जीवन साची आता साची बघ ना, आता साची नाही आली म्हणून आपल्या व्लॉगमध्ये यांना तुम्ही यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे. या आहे साचीच्या आजी. तशी अक्का पण आहे, पण ही आहे साचीच्या आजी. आणि साची येऊ शकली नाही कारण साची आहे पुण्याला शिकायला आणि खास तिच्यासाठी हा व्लॉग म्हटला तरी चालेल, कारण ती ह्या निमित्ताने सर्वांना भेटत आहे. चला आता आपण स्टेजवरचं डेकोरेशन बघूया. स्टेज खाली एवढे फुगून ठेवलेले आहे आणि वरती बघा मस्तपैकी असं डेकोरेशन, लाइटिंगचंही डेकोरेशन आणि फुग्यांचंही डेकोरेशन. अतिशय आकर्षक आणि सुंदर असं हे डेकोरेशन दिसत आहे आणि हळूहळू सर्व जमा होत आहे. अच्छा चला मी माझ्या जागेवरून बसली आणि आपली खुर्ची पकडून बसलेली आहे आणि इथून बघा खुर्चीवर बसून सुद्धा खूप छान डेकोरेशन दिसत आहे. आणि ही आहे साचीची मामी, एकुलती एक मामी बरं का. आणि ह्या मामीच्याच मुलाचा वाढदिवस आहे. आता तो 5 वर्षाचाच झालेला आहे. त्याचं नाव आहे विहान. हो बरं आहे ना. आता ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे. आता वाढदिवस साजरा होण्याची वेळ आलेली आहे. चला आता आपण सर्व कार्यक्रम पाहूया. आपण या ठिकाणी घेत असतो ते वाढदिवसाचं गीत या ठिकाणी त्यांनी सुरू करावं आणि त्यानंतर हा केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. जे काही तुमची सिस्टीम त्या ठिकाणी तुम्ही बसवलेली आहे त्या पद्धतीनं तुमचा हा कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थित करायचा आहे. सर्वजण या ठिकाणी पुढे येऊन बसावं. संध्याकाळची वेळ आहे, तसे ही वेळ जी असते सर्वांची कामाची वेळ असते. शेतकरी माणसं आपण आहोत आणि प्रत्येकाच्या घरी संध्याकाळच्या वेळेस गायी असतात, त्याला दूध काढणं असतं. क्यूट बर्थडे बॉय आलेला आहे. मस्तपैकी 4 चाकी गाड्यामध्ये त्याची एंट्री होत आहे आणि तो स्टेजवर चाललेला आहे. बघू शकता त्याची मम्मी आहे, पप्पा आहे आणि विहान पण आहे. चिरंजीव विहानचं त्याच्या आई वडिलांसमेत या ठिकाणी एका छोट्याशा गाडीमध्ये आगमन होत आहे. मोठं झाल्यानंतर गाडी घेतली जाते, पण त्या गाडीची सवय त्याला आतापासून या ठिकाणी लावलेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये तो गाडी घेऊन आपलं आयुष्य या ठिकाणी स्टेजवर झालेला आहे. आणि लगेच या ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. औषध या ठिकाणी करावं अशी सर्वांना विनंती राहील. सुरुवातीला या ठिकाणी औषध होईल आणि त्यानंतर केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी स्टेजवर यायचा आहे. त्यांची नावं काही मला माहीत नाही, ज्या भगिनी या ठिकाणी येणार आहेत त्या सर्वांनी यायचं आहे. आणि विहानचं औषध या ठिकाणी करायचं, त्याला आशीर्वाद छोटी मुलं जे आहेत या सर्व त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्याचा मित्र परिवार जो आहे त्याच्या वयोगटाचा त्या सर्वांनी या ठिकाणी स्पेशली वर यायचं आहे. त्यांना सर्व विनंती आहे. जे छोटी छोटी मुलं आहेत जे खाली उड्या मारतायत त्या सर्वांनी खाली उड्या न मारता या ठिकाणी त्याच्या समवेत या ठिकाणी यायचं आहे. आणि देतील त्या महिला भगिनी ज्या औक्षण करणार आहेत त्यांनी कृपया वर यायचंय. हा एक स्पेशल असा वाढदिवस यांना करत होतो, परंतु 4 वाढदिवस साजरे करत असताना त्याची प्रगल्भता एवढी झालेली नसते. त्यामुळे हे सर्व वाढदिवस त्याच्या लक्षात राहत नाही.
हे वाढदिवस फक्त त्याचे आई वडील आणि नातेवाईक कुटुंब यांच्याच लक्षात राहतात, परंतु ज्यावेळेस कोणते मुलं 5 वर्षाचं होतं त्यावेळेस थोडी समज त्याला सुरुवात होते आणि हा वाढदिवस त्याला आयुष्यामध्ये अशा प्रकारचा वाढदिवस त्याचा या ठिकाणी होत असतो. आणि या कुटुंबानं अभिजित, बाळासाहेब आणि सर्व कुटुंबियांनी एक उत्तम अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि त्याचा हा वाढदिवस या ठिकाणी सर्वांच्या समोर साजरा केला. बाकीचे वाढदिवस जे असतील ते सर्व आपल्या कुटुंबात छोट्याशा घरामध्ये या ठिकाणी झाले असतील. सर्व बालगोपाळांनी त्या ठिकाणी उभं राहायचंय, सर्व टाळ्या वाजवायच्या, त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचंय. निवड उभं राहायचं नाही, प्रत्येकाने टोपी डोक्यात टाकायची आहे. आणि या समयी हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय. आपली उपस्थिती त्यामध्ये त्या कार्यक्रमाच्या आनंदामध्ये या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात आणि त्याला निरोगी अशा प्रकारचं आयुष्य त्याला मिळावं, जेणेकरून कोणत्याही प्रकारची संकट त्याच्याजवळ येऊ नये. जरी आली तरी त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावरती या ठिकाणी तुम्ही गेली पाहिजे आणि त्याला जे इच्छित आहे, त्याला जे कमवायचं आहे, मिळवायचं आहे, उत्तम माणूस व्हायचा आहे, ते करण्यासाठी जे जे कष्ट. चला आता आम्ही स्टेजवर आलेलो आहोत ओवाळण्यासाठी, फोटो काढण्यासाठी आणि बिहानला शुभेच्छा देण्यासाठी. आणि त्याचे साक्षीदार आपण सर्वजण या निमित्तानं आलेले आहात. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि ज्या महिला भगिनी ऑपरेशन करतायत त्या सर्वांनी लवकरात लवकर पुढे वाढतं. बाकीच्या मंडळींना पुन्हा बाहेर जायचं असतं, जेवण आपल्याला करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून पटापट अशा प्रकारचा हा सर्व कार्यक्रम करावा. आणि ज्या ज्या महिला ऑपरेशन करतात, जे नावं काही घेणार नाही, ज्यांना ऑपरेशन करायचं असेल त्याला भेट द्यायची असेल काही लवकरात लवकर या ठिकाणी माझा फोटो काढा, याच्यात व्हिडिओ काढा. नाही नाही, इथं उभं राहणार आहे फक्त, मी काय ओवाळणार आहे तर माझ्याकडे काय द्यायचं त्याच्यामुळे आकाचा फोटो काढेल ना. आकाचा पण काढूया आपण. मला घे ग काढ, घे मला लागतो राहिले तिकडं पण इकडं पण फिरवणार. तिकडे बघणार फोटो काढायचे का? साचीचे मामा तुम्ही दोघी जा. चिरंजीवी यांचा बाकीच्या महिला या ठिकाणी खाली खुर्ची बसायला ते सांगतील. बालगोपाळांनी सर्वांनी मागे उभं राहायचं आहे आणि आता केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. त्याचे वडील आणि आई साजीची मामी खूप छान दिसत आहे. बियांची आई त्यांनी उभं राहायचं आहे. त्या सर्वांनी या ठिकाणी त्याच्या पाठीमागे उभं राहायचं आहे, जेणेकरून एक आदर्श अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या सर्वांनी या ठिकाणी संपन्न करता येईल. त्या ठिकाणी त्यांनी उभं राहायचं आहे आणि बाळासाहेबांनी वर यायचं आहे. आजी असेल, आजी चला तुम्ही वर राहायचं आहे. आजी आले ना सर्वांनी, ते उभे राहा. आणि आता वाढदिवसाचं गीत या ठिकाणी सुरू करायचं आहे आणि केक कापायचे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या गीत झाल्यानंतर. साची, वैष्णवी त्याने ना आलेले सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी त्याला आशीर्वाद द्यायचे आहे.
एक सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारच्या या वाढदिवसाच्या गीताच्या समेत विहानचा हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे। या निमित्तानं त्याचे आजी आजोबा आई वडील हे सर्वजण या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि केक कापायचा आहे। त्याला केक आजी आजोबांना भरवायचा आहे। आता बर्थडे संपन्न होत आहे आणि शेवटी फटाके वाजत आहे आणि शेजारच्याच हॉलमध्ये लग्नाचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे। दुःख आहे, आनंद आहे। दुःख त्याचं आहे की आज आपल्यामध्ये हयात आहे, परंतु इतकी सोपी व्यक्ती पार्टी आली टाळलंय ते का टाळलंय। चला चला बोलो तो पण आता काय शौर्याचा मामा काय म्हणतो अभ्यास हा व्हिडिओ दिसत नाही इकडे इकडे देऊ पाठीमागे लाईट आहे अभ्यास काय म्हणतो चांगला आहे का वैष्णवी लहान बहीण ही लहान बहीण ना आपण आते आहे ना हा आत्याबाई ही आत्याबाई शौर्याची आत्याबाई नाही शौर्याची आत्या नाही वैष्णवीची शौर्याची आत्या आपण शौर्याची आत्या म्हणायचं ना मग चला आपण जेवण चला जेवण करायला चला चला आता आम्ही जेवण असं तर असं असे ना 8:30 वाजले आता आम्ही जेवायला बसतोय जेवताय अजून म्हणजे बायांची पंगत बसायची आता आम्ही जेवायला बसतोय कधी आल्या हा का म्हणजे कुठून हा का हा हा श्यामलच्या मामाची मुलगी हो ना साची पुण्याला आहे ना साची म्हटलं बघल चला साची नाही आली तिला काही जमलंच नाही ना म्हणून चला आता
जेवायला बसले सगळे नाही का. आम्ही पण बसतो आता. बरं आहे का. हो का. श्यामलचे मामा आहे का. नमस्कार. चला ताई या ना जेवायला मग. हो का. स्वयंपाक छान झालेला आहे. हा ना. खरंच छान झालं. ओ बर्थडे आई. बाय बाय म्हटलं. हां 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 चाललं आता आम्ही. चला स्वयंपाक अगदी मस्त होता बरं का. स्वयंपाक छान होता. जेवण करायचंय. चला चला म्हटलं. चला ना घरी. चला आम्ही चाललो म्हटलं. या म्हटलं. हा वैष्णवी बघ ना. चला कार्यक्रम संपलेला आहे आणि आम्ही आता सर्व निघत आहोत. पूनम काय पौर्णिमा काय लपती काय पौर्णिमा पुन्हा व्हिडिओ अशी मेमरी राहत नाही बरं का. हां करा पडा. डबल डबल. एक मिनिट. तुम्ही तरी कुठं नाही काढली. माझं साधं बोल राहत. आपले व्हिडिओ कॅसेटमध्ये आले पाहिजे. हो येणार. म्हणजे माझी मोठी बहीण मोठी दिदी हल्ली कॉर्नर हल्ली कॉर्नर आमची इथं नाव आहे कॉर्नरला. मोरे आले पाहिजे. लांब नको यायला. हा हा माझ्या नाताच्या वाढदिवसात सगळे आले. म्हणजे नाताच्या वाढदिवसात शुभेच्छा. सगळ्यांचे आभार. चला बाय बाय. चला मंडळींनो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवनवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. गुड नाईट.